नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. नितेश शिंदे स्पीक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला 2022 या वर्षामध्ये दिले गेलेले खूप महत्त्वाचे असे पुरस्कार बघायचे आहेत, जे की आगामी परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे असतील. तत्पूर्वीच्या विद्यार्थी मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आगामी परीक्षांसाठी चालू घडामोडी आणि इतर सामान्य ज्ञान विषयाची महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या नितेश शिंदे स्पीक्स या यूट्यूब चॅनलवरती तसेच नितेश शिंदे स्पीक्स या आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सुद्धा मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपले जे काही महत्त्वाचे पुरस्कार याच्यामध्ये बघायचे त्याच्यामधला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार तो म्हणजे सरस्वती सन्मान 2021. सरस्वती सन्मान हा साहित्य क्षेत्रातला एक खूप महत्त्वाचा असा पुरस्कार समजला जातो आणि हा पुरस्कार के बिर्ला फाउंडेशनतर्फे दिला जातो. आणि 2021चा हा जो पुरस्कार आहे तो प्रख्यात कवी आणि साहित्यिक प्राध्यापक रामदर्शन मिश्रा यांना मिळालेला आहे आणि त्यांच्या मैं तो यहाँ हूँ या कविता संग्रहासाठी त्यांना प्रतिष्ठित असा सरस्वती सन्मान 2021चा मिळालेला आहे. हा एक साहित्य क्षेत्रातील खूप महत्त्वाचा पुरस्कार समजला जातो. प्राप्तकर्त्याची निवड एका समितीद्वारे करण्यात आली आणि ज्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष सी कश्यप असे होते. 1991 मध्ये या सरस्वती सन्मान पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती आणि देशातला एक साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी हा एक पुरस्कार आहे. हा पुरस्कार कोणासाठी दिला जातो तर भारतीय राज्यघटनेमधली जी 8वी अनुसूची आहे त्या 8व्या अनुसूचीमध्ये ज्या काही 22 भाषा आहेत या 22 भाषांसाठी कार्य करणाऱ्या कोणत्या तरी एका भाषेसाठी दरवर्षी हा सरस्वती सन्मान पुरस्कार दिला जातो. या सरस्वती सन्मान पुरस्काराची जी स्वरूप आहे ते एक मानपत्र, मानचिन्ह आणि 15 लाख रुपये असं या सरस्वती सन्मानाचं काय आहे स्वरूप आहे. 2021चा हा पुरस्कार जसं मी सांगितलं प्राध्यापक रामदर्शन मिश्रा यांना मिळाला. 2020च्या या सरस्वती सन्मानासंदर्भात सुद्धा प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये कदाचित विचारला जाण्याची शक्यता आहे, कारण 2020चा हा सरस्वती सन्मान महाराष्ट्राच्या शरणकुमार लिंबाळे यांना मिळाला होता. महाराष्ट्राचे शरणकुमार लिंबाळे यांना मिळाला होता आणि हा पुरस्कार त्यांना सनातन या त्यांच्या कादंबरीसाठी मिळाला होता. तर हा 2021चा कोणाला मिळाला आहे? प्राध्यापक रामदर्शन मिश्रा यांचं हे पुस्तक सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही, मैं तो यहाँ हूँ. कधी स्थापना झाली? 1991ला. आणि कोणासाठी दिला जातो? 22 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. हा एक महत्त्वाचा लक्षात ठेवा मुद्दा. याचबरोबर आपण व्यास सन्मान सुद्धा बघितलेला आहे, ज्ञानपीठ सुद्धा बघितलेला आहे. हे सगळे साहित्य क्षेत्रातील पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा एक महत्त्वाचा पुरस्कार BBC इंडियन स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2021. आता जी काही BBC आहे त्या BBCनं इंडियन स्पोर्ट्स वुमन म्हणजे महिलांसाठी पुरस्कार दिला गेला 2021 साठी आणि BBCच्या इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्कारामध्ये ऑलिम्पिक विजेत्या आणि भारताचा अभिमान असणाऱ्या मीराबाई चानू यांनी BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2021चा किताब हा जिंकलेला आहे. BBC तुम्हाला माहीतच असेल की एक वृत्तपत्र संस्था आहे आणि या संस्थेनं 2021 मध्ये ज्या काही भारतीय महिला आहेत ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नेतृत्व केलं, भारताला वेगवेगळे सक्सेस मिळवून दिले, यामध्ये मीराबाई चानू यांची इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर BBCच्या तर्फे निवड करण्यात आली आणि हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मीराबाई चानू यांनी ऑलिम्पिक पदक 2020च्या ज्या काही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या त्याच्यामध्ये रौप्य पदक जिंकून वेट लिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. याचबरोबर चानू यांनी 2017च्या अनाईक येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत 48 किलो गटात सुवर्णपदक पटकावलं होतं. त्याचबरोबर 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुद्धा त्यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं. तर मीराबाई चानू या मणिपूर या राज्याच्या आहेत आणि त्यांच्या बाबतीत अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जी ॲमवे कंपनी आहे त्या ॲमवे कंपनीच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी त्यांची निवड झालेली आहे आणि BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2021 हा सुद्धा किताब त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. याच BBC स्पोर्ट्स वुमन ऑफ पुरस्कारांमध्ये ज्या एक भारताचे क्रिकेटपटू आहेत शेफाली वर्मा, ज्या 18 वर्षाच्या आहेत, त्यांना BBC उदयोन्मुख खेळाडू हा पुरस्कार मिळालेला आहे. उदयोन्मुख खेळाडू म्हणजे नवीन असा खेळाडू जो चांगली कामगिरी करतो त्याला उदयोन्मुख खेळाडू म्हणतात आणि भारताच्या शेफाली वर्मा यांना हा BBCचा उदयोन्मुख खेळाडूचा किताब मिळाला. शेफाली वर्मा या नुकताच जो न्यूझीलंडमध्ये विश्वचषक होता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कामगिरी चांगली केली. त्यांच्या नावे एक विक्रम आहे. 2021 मध्ये शेफाली वर्मा या राष्ट्रीय संघासाठी तिन्ही फॉर्मॅटमध्ये म्हणजे ODI असेल, टेस्ट असेल, त्याच्याबरोबर T20 असेल,
या सरावांमध्ये खेळणारे सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू पुरुष किंवा महिला ठरले आहेत. 18 वर्ष पूर्ण होण्याआधीच या तीनही प्रकारामध्ये खेळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय पुरुष किंवा महिला ठरल्या होत्या. आणि त्याचबरोबर त्यांची निवड आता बँक ऑफ बडोदाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी सुद्धा झालेली आहे. हे आपण कालच्या सत्रामध्ये बघितलं. बँक ऑफ बडोदा जे आहे त्याच्या ब्रँड अँबॅसेडरपदी सुद्धा शेफाली वर्मा यांची निवड झालेली आहे आणि त्यांना आता बीबीसीचा उदयोन्मुख खेळाडू सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. याचबरोबर 2000 मध्ये ज्या काही सिडनी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या होत्या, या सिडनी ऑलिम्पिकमध्ये पहिल्या भारतीय महिला झाल्या ज्यांनी वेट लिफ्टिंगमध्ये भारताला एक ऑलिम्पिक पदक जिंकून दिलं होतं. त्या कर्नाम मल्लेश्वरी यांना बीबीसी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. याच बीबीसी पुरस्कारांमध्ये लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा कर्नाम मल्लेश्वरी यांना मिळाला, ज्या पहिल्या भारतीय महिला आहेत ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणाऱ्या. आणि याच कर्नाम मल्लेश्वरी यांच्या बाबतीत आपण एक गोष्ट बघितली होती की जे दिल्लीचं क्रीडा विद्यापीठ आहे, त्या दिल्लीच्या क्रीडा विद्यापीठाच्या प्रमुखपदी त्यांची निवड झालेली आहे. दिल्लीचं जे क्रीडा विद्यापीठ आहे त्या दिल्लीच्या क्रीडा विद्यापीठाच्या प्रमुख म्हणून कर्नाम मल्लेश्वरी यांची निवड झालेली आहे. म्हणजे ह्या बीबीसी स्पोर्ट्समन वुमन ऑफ द इयरमध्ये 3 पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवा. बेस्ट स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार हा मीराबाई चानू यांना मिळाला. उदयोन्मुख खेळाडू पुरस्कार हा शेफाली वर्मा यांना आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार हा कर्नाम मल्लेश्वरी यांना मिळाला. हा बीबीसीचे सगळे पुरस्कार महिला खेळाडूंच्या संदर्भात तुम्ही लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार. तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार हा नुकताच जाहीर करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली येथे तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर करण्यात आले. जलस्रोत व्यवस्थापन क्षेत्रातील अनुकरणीय कामगिरीसाठी राष्ट्रीय जल पुरस्कार दिले जातात. पहिला राष्ट्रीय जल पुरस्कार जो आहे तो 2018 मध्ये देण्यात आला आणि आता 2021च्या याच्यामध्ये तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार हा देण्यात आला. जलशक्ती मंत्रालयातर्फे हा पुरस्कार दिला जातो. जलशक्ती मंत्रालय हे एक नवीन मंत्रालय गेल्या काही वर्षांमध्ये स्थापन झालेले आहे. गजेंद्र सिंह शेखावत हे त्या जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री आहेत, गजेंद्र सिंह शेखावत. आता हा जो तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार आहे हा 2022 साठी एकूण 57 राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात आले. 11 विविध श्रेणींमध्ये राज्य संस्था आणि इतरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर या तिसऱ्या राष्ट्रीय जलशक्ती पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट राज्य या श्रेणीमध्ये उत्तर प्रदेश या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. जलशक्ती मंत्रालयाचा हा 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, ज्याने पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये चांगलं काम केलं अशा उत्तर प्रदेशला प्रथम क्रमांक मिळालेला आहे, राजस्थानला द्वितीय क्रमांक मिळाला आहे आणि तामिळनाडूला तृतीय क्रमांक त्या ठिकाणी मिळालेला आहे. उत्तर प्रदेशच्या बाबतीमध्ये झालं तर उत्तर प्रदेशला 2021चा ई पंचायत पुरस्कार सुद्धा मिळाला होता. ई पंचायत पुरस्कार सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशला 2021 असेल 2022 असेल यामध्ये जो 26 जानेवारी या दिवशी आपण जो प्रजासत्ताक दिन साजरा करतो यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्ररथ हा पुरस्कार सुद्धा 2021 मध्ये आणि 22 मध्ये सुद्धा ह्या उत्तर प्रदेश राज्याला मिळालेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट राज्य जलशक्ती मंत्रालयाचा पुरस्कार सुद्धा उत्तर प्रदेशला मिळालेला आहे, राजस्थानला द्वितीय आणि तामिळनाडूला तृतीय. उत्तर प्रदेशच्या बाबतीमध्ये तुम्ही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. याचबरोबर एक नुकतेच पद्म पुरस्कार देण्यात आले त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ मी बनवणारच आहे. तर नुकतेच हे जे काही पद्म पुरस्कार देण्यात आले होते त्यामध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळवणारा पहिला पॅरा ॲथलेटिक्स किंवा पॅरा ॲथलेटिक खेळाडू कोण ठरलेले आहेत तर देवेंद्र झाझरिया हे पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले पॅरा ॲथलेटिक खेळाडू ठरलेले आहेत. त्यांनी अनेक पॅरालिम्पिक पदके जिंकलेली आहेत. 2004 मधील ॲथेन्समधील पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये आणि 2016च्या रिओ गेम्समध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं. त्याचबरोबर 2022च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा त्यांनी रौप्य पदक पटकावलेलं आहे. त्यांच्या नावी 3 पॅरालिम्पिक पदे आहेत आणि एवढे 3 पॅरालिम्पिक पदे जिंकणारे ते भारताचे पहिलेच खेळाडू आहेत. आणि असे असणारे देवेंद्र झाझरिया हे असे पहिले पॅरा ॲथलेटिक खेळाडू ठरले की ज्यांनी पद्मभूषण हा पुरस्कार पटकावलेला आहे. हा सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. सगळे पद्म पुरस्कारासंदर्भात एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे. याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पुरस्कार सुरेश रैना यांना मालदीव स्पोर्ट्स अवॉर्ड 2022 जाहीर करण्यात आलेला आहे. भारताचे माजी खेळाडू सुरेश रैना यांना मालदीव स्पोर्ट्स अवॉर्ड 2022 मध्ये या पुरस्कारांमध्ये स्पोर्ट्स आयकॉन या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. मालदीव देशाने हा त्यांचा गौरव केलेला आहे. सुरेश रैना
यांचा स्पोर्ट्स आयकॉन हा पुरस्कार मालदीव देशाने त्यांना देण्यात आला. मालदीव सरकारने रैनाचा त्यांच्या कारकिर्दीतील विविध कामगिरींसाठी सत्कार केला होता. रियाल माद्रिदचा माजी खेळाडू रॉबर्टो कार्लोस, जमैकाचा धावपटू असाफा पावेन, श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि खेळाडू सनथ जयसूर्या, डच फुटबॉलपटू एडगर डेव्हिस यांच्यासह 16 आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत या रैनांचं नामांकन करण्यात आलं होतं. आणि याच्यामध्ये रैना यांनी स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार मिळवलेला आहे मालदीव देशाचा. ज्यावेळेस एखाद्या भारतीय खेळाडूला दुसऱ्या एखाद्या देशाचा एक महत्त्वाचा पुरस्कार मिळतो, त्यामुळे तो प्रश्न आपल्या आगामी परीक्षेसाठी येऊ शकतो. सो सुरेश रैना यांना मिस्टर IPL सुद्धा ओळखलं जातं. आणि सुरेश रैना यांनी नुकतीच निवृत्ती सुद्धा जाहीर केली आहे. सुरेश रैना असे हे पहिले खेळाडू आहेत की पहिले भारतीय खेळाडू आहेत क्रिकेटपटू आहेत की ज्यांनी 3ही खेळाडू फॉर्मॅटमध्ये शतक झळकवण्याचा विक्रम केला होता पहिल्यांदा. म्हणजे त्यांचं T20मध्ये, ODIमध्ये आणि कसोटीमध्ये 3ही फॉर्मॅटमध्ये शतक झळकवणारे ते पहिले खेळाडू आहेत. आणि त्यांचं नुकतंच आत्मचरित्र सुद्धा रिलीज झालेलं आहे. आणि त्यांचं जे आत्मचरित्र नुकतंच रिलीज झालेलं आहे ते आहे बिलीव्ह हे त्यांचं आत्मचरित्र सुद्धा रिलीज झालेलं आहे. आणि मिस्टर IPL नावानं ओळखलं जातं. आणि ह्यांनाच मालदीव स्पोर्ट्स असोसिएशनचा स्पोर्ट्स आयकॉन हा पुरस्कार दिला गेलेला आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. याच्यानंतर चित्रपटसृष्टीतील एक काही महत्त्वाचे पुरस्कार सुद्धा जाहीर करण्यात आले. बाफ्टा पुरस्कार 2022. बाफ्टा पुरस्कार 2022. आता बाफ्टा पुरस्कार हे नेमके काय आहे, तर हे ब्रिटिश अकॅडमीतर्फे हे पुरस्कार दिले जातात. आणि 75वे बाफ्टा पुरस्कार हे नुकतेच जाहीर करण्यात आले होते. लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये या पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्रिटिश अकॅडमी फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स बाफ्टाद्वारे हे पुरस्कार दिले जातात. 2021 या वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठी हे पुरस्कार दिले गेले होते. 2021च्या चित्रपटांसाठी 2022 मध्ये दिले गेले. या समारंभाचे आयोजन अभिनेत्री आणि कॉमेडियन रिबेल विल्सन यांनी केलं होतं. या बाफ्टा चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वाधिक नामांकने मिळालेल्या चित्रपटाला 11 नामांकने मिळाली होती. आणि सर्वाधिक पुरस्कार मिळालेल्या चित्रपटाला 5 पुरस्कार मिळाले. हे नेमके कोणकोणते आहेत ते आपण पुढे बघूयात. तर हे जे काही बाफ्टा पुरस्कार आहेत, ज्यामध्ये बेस्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट फिल्मचा किताब जो आहे द पॉवर ऑफ डॉगला मिळाला. पॉवर ऑफ डॉग हा चित्रपट महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये आपण बघितलं की जे आत्ताच ऑस्कर पुरस्कार जाहीर करण्यात आले होते, त्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सुद्धा सर्वाधिक नामांकनं, जवळजवळ 12 नामांकनं ही पॉवर ऑफ डॉगला मिळाली होती. आणि याच पॉवर ऑफ डॉगला या बाफ्टा चित्रपट पुरस्कारांमध्ये बेस्ट फिल्मचा किताब मिळाला. बेस्ट डिरेक्टर जो आहे तो जॅन कॅम्पियन द पॉवर ऑफ डॉग या चित्रपटाला मिळाला. बेस्ट ॲक्ट्रेस जोनास कालन यांच्या आफ्टर लव्ह या चित्रपटाला मिळालेला आहे. बेस्ट ॲक्टर विल स्मिथ यांना किंग रिचर्ड या चित्रपटासाठी मिळाला. आणि ह्याच किंग रिचर्ड्स या चित्रपटासाठी विल स्मिथ यांना ऑस्कर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि हा ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा विल स्मिथ यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस एरिना डेबोस वेस्ट साईड स्टोरी यासाठी, बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर रॉक क्रॉस्टर कोडा चित्रपटासाठी. तुम्हाला माहितीच असेल की यांना ऑस्कर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. कोडा चित्रपट ऑस्कर पुरस्कार बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर यांना मिळालेला आहे. आणि हे जे काही ट्रॉय कोस्टूर आहेत हे पहिले असे डीफ म्हणजे असं म्हणू की असे स्वतः बहिरे असणारे पहिले बहिरे व्यक्तिमत्व ज्यांनी हा पुरस्कार मिळाला. ऑस्कर सुद्धा यांना मिळाला होता. कोडा चित्रपट हा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जो 94वे ऑस्कर पुरस्कार जाहीर करण्यात आले, या 94व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा कोडा ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि बाफ्टांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट द पॉवर ऑफ डॉग ठरलेला आहे. परीक्षेमध्ये काय नेमकं विचारलंय हे लक्षात घ्यायचं. तर हे काही महत्त्वाचे पुरस्कार एवढेच तुम्ही लक्षात ठेवा बाफ्टा चित्रपटांच्या संदर्भात. ऑस्कर चित्रपट पुरस्कार सुद्धा आपण गेल्या काही सत्रामध्ये अगदी व्यवस्थितपणे बघितलेले आहेत. याच्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टीच्या संदर्भात काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड 2022. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पुरस्कार 2022 चा नुकताच सोहळा जो आहे तो 20 फेब्रुवारीला पार पडला. हा कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडला. आणि गतवर्षी 2021च्या वर्षामध्ये ज्या काही चित्रपटांनी चांगली कामगिरी केली अशा चित्रपटांना हा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड देण्यात आले. यावर्षी दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड 2022ने सिनेमाच्या ऐश्वर्याचा उत्सव साजरा केला. त्याचबरोबर स्वातंत्र्याची 25 वर्ष आणि आझादी का अमृत महोत्सव देखील यावेळेस त्यांनी साजरा केला. या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पुरस्काराच्या संदर्भात जर बोलायला झालं तर वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळे पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आले. याच्यामध्ये फिल्म ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तो पुष्पा द राईज या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार शेरशाह या चित्रपटाला मिळाला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा 83 या चित्रपटासाठी रणवीर सिंह यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कृती सेनन यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट योगदान हा चित्रपटाचा पुरस्कार आशा पारेख यांना मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सतीश कौशिक यांना मिळाला. सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जो आहे तो बेल बॉटम चित्रपटासाठी लारा दत्ता यांना मिळाला. नकारात्मक निगेटिव्ह भूमिकेमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार जो आहे तो आयुष शर्मा यांना मिळाला. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार तडप चित्रपटासाठी आहान शेट्टी यांना. पार्श्व गायक सर्वोत्कृष्ट गायक विशाल शर्मा, गायिका कनिका कपूर यांना मिळाला. समीक्षक सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार सरदार उधम सिंह या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार स्ट्रीट ऑफ सीज टेम्पल अटॅक या चित्रपटासाठी केन घोष यांना मिळाला. तर हे जे काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहेत याच्यामध्ये हे फिल्म ऑफ द इयर असेल, चित्रपट असेल, अभिनेता अभिनेत्री, डिरेक्टर, हे सगळे पुरस्कार तुम्ही एकदा व्यवस्थितपणे रीड करून घ्या. कारण फर्स्ट रिडिंगमध्ये तुम्हाला हे जमणार नाहीत, मात्र 1-2-3 वेळा वाचल्याच्या नंतर तुम्हाला ह्या पुरस्काराचे सगळे मुद्दे लक्षात राहतील आणि हे तुमच्या वहीमध्ये चांगल्या प्रकारे लिहून घ्या. याच्यानंतर आसाम या राज्यानं आसाम वैभव हा एक आसामचा एक सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहे आणि आसाम वैभव हा आसामचा असणारा सर्वोच्च नागरी सन्मान आसाम सरकारनं उद्योगपती रतन टाटा यांना जाहीर करण्यात आलेला आहे. आणि हा आसाम वैभव जसा आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र भूषण आहे तसा आसामचा आसाम वैभव हा एक सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि रतन टाटा यांना त्यांनी हा पुरस्कार जाहीर केला. आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष यांना हा पुरस्कार देण्यात आला. आसाम सरकारनं रतन टाटा यांना त्यांच्या राज्यामध्ये कर्करोग उपचार सुविधा जी उभारण्यात आली त्या योगदानाबद्दल आसाम वैभव हे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं रतन टाटा यांना. रतन टाटा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. त्यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा प्राप्त आहे आणि आसाम सरकारचा हा आसाम वैभव पुरस्कार त्यांना देण्यात आला. आसामचे राज्यपाल लक्षात ठेवा जगदीश मुखी आणि आसामचे जे मुख्यमंत्री आहेत, आसामचे मुख्यमंत्री ते आहेत हेमंत बिस्वा शर्मा. हेमंत बिस्वा शर्मा यांच्या बाबतीमध्ये मी आता सांगितले की जी भारतीय बॅडमिंटन असोसिएशन आहे त्याच्या अध्यक्षपदी हेमंत बिस्वा शर्मा यांची निवड झालेली आहे. पुढचा एक महत्त्वाचा पुरस्कार याच्यामध्ये आपण बघूया की आशियाई चित्रपट स्पर्धा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार एका भारतीय चित्रपटाला मिळाला. त्याच्यामुळे आपण या संदर्भात जरा व्यवस्थितपणे माहिती बघूया. 20व्या ढाका येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. आता हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. जगभरातील विविध चित्रपट इथे येत असतात आणि या ढाका येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये एक कॅटेगरी असते आशियाई चित्रपटांची. या आशियाई चित्रपटांच्या विभागामध्ये भारतातील PS विनोदराज यांनी दिग्दर्शित केलेला कुझहंगल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा मिळालेला आहे. कुझहंगल या बाबतीमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी काही गोष्टी सांगितल्या होत्या की जो 94वा ऑस्कर पुरस्कार आता जाहीर झाला, या 94व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये भारतातर्फे हा पुरस्कार पाठवण्यात आला होता. तामिळ भाषेमध्ये भारतातर्फे हा चित्रपट पाठवण्यात आला होता आणि याच कुझहंगल या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आशियाई फिल्म कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री हसन मसऊद यांनी ढाका येथील राष्ट्रीय संग्रहालयाच्या सभागृहात आयोजित समारोप सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून हा पुरस्कार त्यांनी सन्मानित केले होते. तर आशियाई चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा भारताच्या कुझहंगल चित्रपटाला मिळाला. हा मुद्दा तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. कुझहंगल हा तो चित्रपट आहे ज्या चित्रपटाचं 94व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे हा चित्रपट पाठवला होता. याच्यानंतर एक पुढचा अजून एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे नेताजी पुरस्कार 2022. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना नेताजी रिसर्च ब्युरोतर्फे दिला जाणारा नेताजी पुरस्कार 2022 त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त कोलकाता येथील जपानचे महावाणिज्य दूत नाकुमुरा युताका यांनी काय केलं की शिंजो आबे यांच्या वतीने हा पुरस्कार जो आहे तो एल्गिन रोडवरील निवासस्थानी त्यांनी स्वीकारला. त्याचबरोबर शिंजो आबे यांना जानेवारी 2021 मध्ये भारताने जो पद्म विभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, जो देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, हा सुद्धा शिंजो आबे यांना देण्यात आला होता. आणि त्याचबरोबर आता नेताजी पुरस्कार 2022 या पुरस्कारानं सुद्धा शिंजो आबे यांना सन्मानित करण्यात आलं, जे जपानचे माजी पंतप्रधान आहेत. त्यामुळे नेताजी पुरस्कार 2022 हा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. तर दुसरा प्रश्न जो याच्यामध्ये असा आहे की परत एकदा आपण बघूयात की सार्क या संघटनेची स्थापना कधी झाली, तर 8 डिसेंबर 1985 ला सार्कची स्थापना झाली होती.
आणि याचं जे मुख्यालय आहे ते काठमांडू या ठिकाणी आहे. 8 सदस्य देश त्याच्यामध्ये आहेत. याचबरोबर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश जो आहे तो रशिया आहे. RBIचे सध्या गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास हे RBIचे सध्या गव्हर्नर आहेत. शक्तिकांत दास. सर्वाधिक लिंग गुणोत्तर हे भारतामध्ये केरळ या राज्याचे आहे आणि पहिली जनगणना जी आहे यशस्वी जनगणना ती 1881 मध्ये पार पडली होती. लॉर्ड रिपन यांनी ही जनगणना काढली होती. लॉर्ड रिपन यांनी. तर हे जे काही कालचे प्रश्न मी तुमच्यासाठी दिले होते अभ्यासासाठी आणि याची उत्तरं छानपैकी तुम्ही कमेंटमध्ये दिलेली आहेत. आजचेही काही प्रश्न मी अभ्यासासाठी तुम्हाला देतोय. याची नक्की उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देत चला. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत भारतीय? जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? गोदावरी नदीवरील मातीचं धरण कोणतं आहे? अणुअंक कोणत्या अक्षरानं दाखवतात? आणि भारताचे सध्या परराष्ट्र मंत्री कोण आहेत? या 5 प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा योग्य पद्धतीने सराव होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही सेशन्स आपण चालवतो ह्याचा नक्की तुम्हाला फायदा होतोय का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला. नितेश शिंदे स्पीक्स आपल्या यूट्यूब चॅनलला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर नितेश शिंदे स्पीक या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करा. आगामी सर्व परीक्षांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या चालू घडामोडी या विषयासंदर्भात महत्त्वाची माहिती आपण या नितेश शिंदे स्पीक्स आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. आजच्या पुरतं इथं थांबतो. परत एकदा उद्या आपण अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींसह भेटूयात. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. ऑलवेज बी हॅपी. थँक्यू सो मच.